हाय एव्हरीवन, मी चेतन. आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रेग्नन्सीचा 11वा हप्ता. प्रेग्नन्सीच्या 11व्या हप्त्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये काय बदल होतील, बाळाच्या शरीरामध्ये काय बदल होतील, तसेच 11व्या हप्त्यामध्ये तुम्हाला कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, या सर्वांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रेग्नन्सीच्या 11व्या हप्त्यापर्यंत येत असताना तुम्हाला शरीरामध्ये जे बदल झालेले होते, जसे छातीत जळजळ होणे, चक्कर येणे, उलटी येणे, थकवा जाणवणे, अशक्तपणा येणे, तर या सर्वांमुळे तुमचे वजन 2 ते 3 किलोने कमी झालेले असू शकते. तर यामुळे तुम्ही घाबरून न जाता हे वजन जरी कमी झाले असले तरी याचा परिणाम तुमच्या बाळाच्या वजनावरती किंवा वाढीवरती होणार नाही. कारण बाळाला जो होणारा रक्तपुरवठा आहे तो तुमच्यामार्फत होत असतो आणि तुमच्या रक्तामधील पोषक घटके ही त्याला मिळतच असतात. याचा तुमच्या बाळाच्या वजन वाढीवरती परिणाम होत नसतो. त्यामुळे तुम्ही घाबरून न जाता तुम्ही तुमची काळजी घेणे गरजेचे आहे. तर आता पुढील बदल काय होऊ शकतो, तर जसे 7व्या, 8व्या आणि 9व्या हप्त्यामध्ये तुमच्या स्तनांमध्ये थोड्याशा वेदना वाढलेल्या असतील, स्तन भरलेले वाटत होते, तर 9व्या हप्त्यापर्यंत जसे जसे हे बदल होत गेले तसे तसे तुमच्या निप्पलमध्ये देखील कलर बदलायला सुरुवात होत असते. त्याच्या निप्पलच्या भोवती सफेद छोटे छोटे दाणे यायला सुरुवात झालेली असते. तर याला मॉन्टगोमेरी ट्युबरकल्स असे म्हणतात. यानंतर मागील व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या शरीरातील रक्ताची मात्रा ही वाढलेली असते. रक्ताची मात्रा वाढल्यामुळे रक्त देखील पातळ झालेले असते आणि पातळ रक्त झाल्यामुळे ते तुमच्या शरीरातील सर्व अवयवांपर्यंत पोहोचत असते आणि त्यामुळेच तुमच्या हाताची नखे, पायाच्या बोटांची नखे, तसेच डोक्याची केस यांची वाढ चांगली झालेली असते. तर पुढील प्रेग्नन्सीमध्ये दुसरा बदल हा होत असतो की तुमच्या शरीरातील जे स्फिंक्टर्स आहेत ते मोकळे होतात, म्हणजे ओपन होतात. तर ते लूज झाल्यामुळे तुमच्या मूत्राशयाचे स्फिंक्टर देखील लूज होतात आणि त्यामुळे तुम्हाला युरिन लिकेजची समस्या बघायला मिळू शकते. तर याला स्ट्रेस युरिन इनकॉन्टिनन्स असे म्हटले जाते. जेव्हा तुम्ही खोकता, शिंकता किंवा चालताना, तसेच पोटावरचा वाढलेला दबाव, यावेळेस तुमच्या युरिन लिकेज होण्याची शक्यता असते. तर आता आपण जाणून घेऊया की बाळाच्या शरीरामध्ये काय बदल होतील. तर बाळाच्या शरीरामध्ये बाळाचे सर्व अवयव आता वाढत आहेत. जसे बाळाची त्वचा आता ट्रान्सपरंट झालेली असेल, बाळाची हाडे आता ताकद त्यांच्यामध्ये येत असेल, तसेच बाळाचे जे डोके आहे ते अर्ध्या शरीरा इतके व्यापलेले असेल, कारण बाळाच्या मेंदूची वाढ ही झपाट्याने होत असते. त्यामुळे बाळाचे डोके हे अर्ध्या शरीरा इतके व्यापलेले असते. तसेच बाळाची साईज ही 3 ते 3.5 इंच इतकी झालेली असेल आणि बाळाचे वजन हे साधारणतः 9 ग्रॅम इतके झालेले असेल. जाणून घेऊया प्रेग्नन्सीच्या 11व्या हप्त्यामध्ये तुम्ही कोणती काळजी घेणे आवश्यक आहे. जसे आपण बघितले की ह्या 11व्या हप्त्यामध्ये युरिन इनकॉन्टिनन्सचा एक समस्या असते, त्यामुळे युरिन लिकेज होत असते. तर हे प्रोजेस्टेरॉन हार्मोनच्या वाढलेल्या पातळीमुळे स्फिंक्टर मोकळे होतात, म्हणजेच ते लूज होतात. तर यामुळे गर्भाशयाच्या आतील पडलेला प्रेशर व स्फिंक्टर लूज झाल्यामुळे युरिन लिकेज होत असते. तर यासाठी किगल एक्सरसाइज ही उपयुक्त ठरू शकते. तर किगल एक्सरसाइजमुळे तुमच्या पेल्विक फ्लोअरमधील जे स्नायू आहेत ते बळकट होतात. तर याचा फायदा तुम्हाला डिलिव्हरीच्या वेळेस देखील होऊ शकतो. तुम्हाला डिलिव्हरीच्या वेळेस होणाऱ्या वेदना देखील ह्या एक्सरसाइजमुळे तेथील मसल या स्ट्रॉंग होतात आणि तुमच्या वेदना ह्या तुम्हाला कमी जाणवतात. तर हा फायदा किगल एक्सरसाइजमुळे होऊ शकतो. तर आता आपण जाणून घेऊया की ही किगल एक्सरसाइज जर युरिन लिकेज होत असेल तर कशा प्रकारे करायची. जेव्हा युरिनेशन तुम्हाला होत असते, युरिनेशनच्या वेळेस तुम्ही तुमचे जे मूत्राशयाचे जे स्फिंक्टर्स आहेत ते तुम्ही
कॉन्ट्रॅक्ट करायचे आहे, म्हणजे स्क्वीज करायचे आहेत. युरिन आल्यानंतर ते होल्ड करून ठेवायचे. कमीत कमी 10 सेकंद युरिन होल्ड करून ठेवायचे. असे तुम्ही दिवसातून 3 ते 4 वेळा जरी केले तरी तुमच्या मूत्राशयाचे जे स्फिंक्टर्स आहेत, त्याचे स्नायू आहेत, ते बळकट होतात आणि युरिन लिकेजपासून तुम्हाला आराम मिळू शकतो. यानंतर आता आपण जाणून घेऊया की तुमची प्रेग्नन्सी याआधी तुम्ही कशी आहे, म्हणजे सामान्य परिस्थितीमध्ये आहे किंवा जोखमीची परिस्थिती आहे, हे तुम्हाला माहीत नव्हते. परंतु आता तुम्हाला हे माहीत करून घ्यायचे आहे तुमच्या डॉक्टरांकडून. तर तुम्हाला जर काही जुने आजार असतील, जसे उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा थायरॉईडचे आजार असतील, किडनीचे आजार असतील, हृदयाचे आजार असतील, तर हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांना सांगायचे आहेत. तुम्हाला यापूर्वी जर काही औषधोपचार चालू असतील तर ते देखील तुम्ही तुमच्या डॉक्टरांना सांगायचे आहेत, जेणेकरून डॉक्टर तुमचे औषधांची मात्रा तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये योग्य प्रमाणात ठरवून देतील. तसेच तुमची प्रसूती जरही किंवा तुमची प्रेग्नन्सी ही दुसरी असेल आणि पूर्वीच्या प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला काही जोखमीचे आजार असतील, जसे ॲनिमिया असेल किंवा प्लॅसेंटाचे आजार असतील, तर हे देखील तुम्ही तुमच्या डॉक्टरांना सांगायचे आहेत. तसेच तुम्हाला पहिल्या प्रसूतीवेळी तुमच्या बाळाचे वजन जर कमी झाले असेल किंवा तुमची प्रसूती ही लवकर झाली असेल, ह्या देखील परिस्थिती तुम्ही तुमच्या डॉक्टरांना, गायनेकॉलॉजिस्टला सांगायच्या आहेत, जेणेकरून त्यांना तुमच्या प्रेग्नन्सीची जोखीम लक्षात येईल आणि ते तुम्हाला याविषयी मार्गदर्शन करतील आणि याचा फायदा तुम्हाला तुमच्या प्रेग्नन्सीसाठी होईल आणि प्रसूती पुढील तुमची सुखरूप होईल. तर मित्रांनो, ही होती आजच्या व्हिडिओची माहिती. जर आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटनला दाबा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.